आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव बुद्रुक बांडेवाडी रस्ता झाला मृत्यूचा सापळा, प्रशासन झोपेत, नागरिक संतप्त। इगतपुरी तालुक्यातील नांदगाव ते बांडेवाडी हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बाजूला साईड पट्टा नसणे आणि वाढलेल्या झाडाझुडपांमुळे अरुंद रस्त्यांमुळे हा मार्ग अधिकच धोकादायक बनलाय। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना तालुका अध्यक्ष विजय गायकर यांच्या नेतृत्वाखाली रोहिदास गायकर, बाजीराव गायकर, अरुण कानेटकर, उत्तम माडवे, समाधान गायकर, योगेश पागेरे, उत्तम पाडदे, राजाराम गायकर, तुषार पागेरे, रवी गायकर तीव्र आंदोलन करण्याचा यांनी इशारा दिलाय। या रस्त्यावरून नांदगाव, घोटी आणि इगतपुरी बाजारपेठांकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। मात्र रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झालाय। रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झाडे व झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत। परिणामी अपघाताचा धोका वाढलाय। वाड्यापाड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी नांदगाव येथे ये-जा करतात। तसेच कसारा, इगतपुरी, घोटी या मार्गावर परिवहन विभागाची बस सेवा सुरू असली तरी खराब रस्त्यामुळे बस वेळेत येत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्यायी सुविधा उपलब्ध नाही। दरम्यान या रस्त्याला कुठलाही साईड पट्टा नसल्याने वाहनांना उभे राहण्यासाठी जागा नाही। पावसाळ्यात पाणी थेट रस्त्यावर साचते, कारण योग्य पाणी निचरा, ड्रेनेज, पाईपलाईन किंवा मोरी यांचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही। त्यामुळे रस्ता अधिक खराब होत असून प्रवास धोकादायक बनत आहे। रात्रीच्या वेळी शेतकरी वर्गाला दूध संकलनासाठी नांदगाव येथे जावे लागते। मात्र रस्त्यालगत वाढलेल्या झाडाझुडपांमुळे बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। रस्ता खराब आणि वन्य प्राण्यांचा धोका यामुळे हा प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे। या गंभीर समस्येबाबत स्थानिक प्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे। नमस्कार। आम्ही इथले लोकल रहिवासी आहेत। तर आपला नांदगाव ते बांडेवाडी इथला रस्ता याची खूप आम्हाला अडचणी भोगावं लागत आहे, कारण की अरुंदीकरण जास्त आहे आणि रस्त्याच्या भोवतीने झाडं झुडपं आणि पब्लिकला, दूधवाल्यांना इथून जाता येताना वाघाची खूप भीती असते। रस्ता चिवळा असल्यामुळे समोर येणारी वाहतुकीच्या मोठ्या गाड्यांमुळे मोटरसायकलवाल्यांना खूप त्याचा परिणाम होत आहे। बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत, खड्डे बघा तुम्ही। रस्ता एकदम चिवळ आहे, साईडनं किती झाडी झुडपे आहे। याचा आम्हाला लवकर मार्ग करून द्या, रस्ता रुंदीकरण वाढवून द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। नांदगाव ते बांडेवाडी जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्यांमध्ये खूप सारे झाडाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काही टनला इकडची गाडी आणि तिकडची गाडी एकमेकाला दिसत नाही, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण पण खूप वाढलं आहे। आणि दुसरा मेन मुद्दा म्हणजे असं की इथं बिबट्यांचा खूप मोठा वावर आहे। रात्रीचे ते पिल्लं घेऊन रस्त्यावर येऊन बसणं, हे दुग्ध व्यवसाय करणारे जे लोक आहेत आमच्याकडे, त्या लोकांना रात्री 7 ते 8 वाजेपासून तर खूप प्रमाणामध्ये तकलीफ सहन करावी लागते। या गोष्टीकडे कोणीतरी लक्ष घालावं अशी मी मागणी करतो।